दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा चेहरामोहरा आज पूर्णपणे बदललेला पाहायला मिळत आहे. लोकसहभाग, शिक्षकांचे अथक परिश्रम आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे ही शाळा आता तालुक्यात एक आदर्श शाळा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. विशेष म्हणजे या शाळेच्या प्रांगणात मराठी आणि उर्दू शाळेचा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि एकोप्याच्या वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार सुभाषबापू देशमुख यांनी उपस्थिती लावली होती. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी इंगळगे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नव्याने शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत फुलांनी, टाळ्यांच्या गजरात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात आले. या शाळेच्या आवारातच उर्दू शाळा देखील कार्यरत असून आणि उर्दू शाळेचा संयुक्त प्रवेशोत्सव कार्यक्रम हा सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे प्रतीक ठरला. दोन्ही शाळातील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंगळगे येथील जिल्हा परिषद शाळेचा झालेला कायापालट हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लोकसहभागातून शाळेच्या इमारतीचे सुशोभीकरण, शैक्षणिक सुविधा, स्वच्छ परिसर आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या. या परिवर्तनामागे शाळेचे शिक्षक श्री शेखलाल शेख सर यांचे अथक परिश्रम, शिक्षक वृंदांची मेहनत आणि ग्रामस्थांचे सहकार्य मोलाचे ठरले. त्यामुळे आज ही शाळा तालुक्यात नव्या ओळखीने उभी राहताना दिसत आहे. या शाळेचा कायापालट करण्यासाठी सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा जातो तो तालुक्याचे आमदार सुभाषबापू देशमुख यांना. त्यांच्या पुढाकाराने ही शाळा संपूर्णपणे डिजिटलायझेशन करण्यात आलेली आहे. कार्यक्रमादरम्यान उर्दू शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार सुभाषबापू देशमुख यांची भेट घेऊन उर्दू शाळेचे ही डिजिटलायझेशन करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी डिजिटल वर्ग, स्मार्ट TV आणि तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी विनंती देखील करण्यात आली. या मागणीचा अर्ज घेत आमदार सुभाषबापू देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उर्दू शाळेच्या डिजिटलायझेशनसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. एकीकडे शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी शासन प्रयत्न करत असताना दुसरीकडे लोकसहभाग, शिक्षकांची जिद्द आणि लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळाल्यास सरकारी शाळा ही खाजगी शाळांप्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे इंगळगे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. आता उर्दू शाळेच्या डिजिटलायझेशनची मागणीही पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. कॅमेरामन रहमान शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, इंगळगी, दक्षिण सोलापूर.